शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंना शिंदेंनीच धक्का दिलाय। बच्चू कडूंचा एकमेव आमदार शिंदेंनी गळाला लावल्यामुळे बच्चू कडूंचं टेन्शन वाढलं। पाहूयात हा एक रिपोर्ट। मुख्यमंत्री शिंदेंचा कडूंवर प्रहार। कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला। शिंदेंमुळे बच्चू भाऊंना विधानसभा कडू। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधून बाहेर पडत तिसऱ्या आघाडीची स्थापना करत बच्चू कडूंनी महायुतीची कोंडी केली आहे। तर दुसरीकडे अडचणीच्या काळात मंत्रीपद सोडून साथ देणाऱ्या बच्चू कडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त धक्का दिलाय। शिंदेंनी बच्चू कडू यांचे मेळघाटातील एकमेव आमदार राजकुमार पटेल यांना गळाला लावलाय। त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा दिलाय। तर पुन्हा फोडाफोडीवरून विरोधकांच्या हाती आयतं खोलीत मिळालंय। एक गेले 10 निर्माण करू, 10 आमदार निर्माण करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। आज जे शिंदे गटानं जो प्रयत्न केलेला आहे का आम्हाला तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला एक व्यवस्थित उत्तर देऊ आणि त्याचे परिणाम गटाले शिंदे गटाले भोगावं लागेल। आज खोकेंचं सरकार आहे तर प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा आहे। जिथे खोके तिथे आम्ही, पण हे खोके जिथे तिथे धोके होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे। महायुती सरकारमध्ये बच्चू कडूंना मुख्यमंत्री पदापासून वंचित राहावं लागलं। त्याबाबत बच्चू कडूंनी वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली। तर विधानसभेपूर्वी राजकुमार पटेल यांना गळाला लावून थेट मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंवर प्रहार केलाय। मात्र बच्चू कडू यांची राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूयात। 1999 मध्ये बच्चू कडूंकडून प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना झाली। 1999 विधानसभेत कडूंचा निसटता पराभव झाला। 2004 पासून कडू हे सलग 4 वेळा अपक्ष आमदार राहिले। 2019 मध्ये राजकुमार पटेलांसह प्रहारच्या आमदारांची संख्या 2 वर गेली। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। 2022 मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीमध्ये सहभाग त्यांनी घेतला। 2024 लोकसभेला प्रहारचा उमेदवार असतानाही मेळघाटातून राणांना 21,000 मतांची आघाडी मिळाली। तर 2024 मध्ये संभाजीराजे, राजू शेट्टी यांच्यासह परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना बच्चू कडू यांनी केली। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करताय। असं असतानाच आमदाराने साथ सोडण्याची तयारी केली आहे। त्यामुळे बच्चू कडूंची वाट खडतर बनली आहे। त्यामुळे बच्चू कडू आता शिंदेंना कसं उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती।